हाय, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला हेड मसाज कसा करायचा ही पद्धत दाखवणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण पहा। हेड मसाज करण्यासाठी आता मार्केटमध्ये खूप प्रकारचे ऑइल्स आले। हर्बल ऑइल आहे, पॅराशूट ऑइल आहे, आदिवासी हेअर ऑइल सध्या तर खूपच प्रचलित आहे। तुम्ही कुठलं पण ऑइल घ्या, पण चांगल्या क्वालिटीचं घ्या, तरच त्याचा उपयोग होईल। तर हेड मसाज करण्यासाठी आधी वाटीमध्ये ते तेल घ्यायचं, ते थोडंसं नॉर्मल गरम करायचं आणि मग कापसाच्या साहाय्याने ते प्रत्येक सेक्शनला घासून ते लावायचं। त्याने काय होतं, ते तेल जे आहे ते व्यवस्थित आपल्या स्काल्पमध्ये व्यवस्थित जिरतं। पण एक पद्धत अशी आहे की जर तुम्ही स्काल्प स्वच्छ करून व्यवस्थित धुवून आणि मग तुम्ही जर ऑइल मसाज केला तर त्याचे तुम्हाला जास्त चांगले फायदे दिसतील, रिझल्ट दिसतील। काय होतं, आपले जे स्काल्प असतं ते ऑलरेडी खूप धुळीने मातीने माखलेलं असतं। त्याचे जे पोर्स असतात ते पूर्णपणे ब्लॉक झालेले असतात आणि मग त्यावर जर तुम्ही तेल लावलं तर ते तेल जे आहे ते जिरतच नाही स्काल्पमध्ये, ते वरच्यावरच राहतं। आणि मग आपल्याला काय वाटतं की आपण एवढं छान तेल लावलं, मसाज केला, तरीसुद्धा आपले केस गळतातच आहे, काहीच फायदा होत नाही आहे। पण ही चुकीची पद्धत आहे। तुम्ही जर स्काल्प स्वच्छ धुवून जर तुम्ही ऑइल मसाज केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच चांगला रिझल्ट दिसेल। तर ही पद्धत नक्की एकदा ट्राय करून बघा। आता बोटांच्या साहाय्याने ना तुम्ही फिंगर टिप्स जे असतात त्याने तुम्ही असं गोलाकार मसाज द्यायचा। पूर्ण स्काल्पवरती तुम्ही असं गोलाकार दाबून छान प्रेशर पॉईंट्स दाबत हेड मसाज द्यायचा। खूप छान आणि रिलॅक्स वाटतं। ज्यांचं खूप डोकं दुखत असेल, ज्यांना मायग्रेनचा त्रास असेल, तर त्यांनी हेड मसाज हा जरूर घ्यावा। स्काल्पच्या पाठीमागच्या बाजूने सुद्धा तुम्ही अंगठ्यांच्या साहाय्याने प्रेशर देत मसाज करा। खूप रिलॅक्स आणि खूप छान वाटते आपल्याला हेड मसाज दिल्यानंतर। आपलं डोकं शांत होतं, डोक्यातली जी भणभण असते ती कमी होते, खूप रिलॅक्स वाटतं आपल्याला। तुम्ही हेड मसाज हा नक्की घ्या पार्लरमध्ये जाऊन, तुम्हाला खरंच खूप फरक जाणवेल। आपण स्वतः हेड मसाज करणं आणि दुसऱ्यांनी आपल्याला हेड मसाज करून देण्यामध्ये खूप फरक असतो। छानपैकी हेड मसाज पार्लरमध्ये होतो। नंतर प्रत्येक जी बट असते ती थोडीशी नॉर्मल ट्विस्ट करायची आणि ती थोडीशी अशी किंचित खेचायची। त्यामुळे काय होतं, जे केशमुळं असतात ना ते थोडेसे ॲक्टिव्ह होतात आणि ब्लड सर्क्युलेशन होण्यास मदत होते। त्याच्यामुळे ही पण पद्धत खूप चांगली आहे। तुम्ही जर घरी हेड मसाज करत असाल तुमच्या स्वतःच्या हाताने, तर ही सुद्धा पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खरंच खूप फरक जाणवेल।
आता जेव्हा तुम्ही हेड मसाज देतात ना, त्यावेळी तुम्ही क्लायंटला बॅक मसाज पण थोडंसं द्या. बॅक मसाज आणि थोडंसं मानेवर पण तिचा मसाज द्या. त्याने पण खूप छान वाटते, आपल्याला खूप रिलॅक्स वाटते. आता तुम्ही केसांना स्टीम द्यायची आहे. हेड मसाज झाल्यानंतर, ऑइल मसाज झाल्यानंतर तुम्ही केसांना स्टीम द्यायची आहे. तर स्टीम दिल्याने खूप फायदे होतात. केसांना एक प्रकारचं तेल आणि पाण्याचं एक मॉइश्चर मिळतं आणि केस एकदम असे मऊ होतात. केसांवर जे काही वृक्षपणा असतो तो निघून जातो. त्यामुळे तुम्ही स्टीम नक्की द्या. जर तुम्ही घरी हेड मसाज करणार असाल तर टॉवेल जो असतो तो गरम पाण्यामध्ये बुडवायचा आणि चांगला पिळून घ्यायचा आणि तो स्काल्पवरती गुंडाळून ठेवायचा. ही पद्धत तुम्ही घरी करू शकता. थोडासा बॅक मसाज पण द्यावा, छान वाटते. नंतर मग हळूवार तुम्ही चांगल्याने केस छान विंचरून घ्या. तर अशा प्रकारे पार्लरमध्ये मी अशा पद्धतीने हेड मसाज करते. तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे एक लाईक, तुमचे कमेंट आणि सबस्क्राईब मला खूप मोटिवेशन देते. माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.